बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाण आणि धनंजय पवारच्या मैत्रीत कायमची फूट पडली आहे। दोघांनीही मैत्री कायमची तोडून टाकली आहे। सूरजमुळेच त्यांची ही मैत्री कायमची तुटल्याची धनंजय पवारने स्पष्ट केले आहे। तसेच धनंजय पवारने सूरजबाबत अनेक गोष्टींचे खुलासेही केले आहेत। एकेकाळी डीपी दादा आणि सूरज यांच्यातील मैत्रीचे गोडवे गायले जायचे, मात्र आता अशी परिस्थिती आहे की दोघेही एकमेकांपासून अंतर राखण्यातच शहाणपण मानत आहेत। धनंजय पवारने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या मनातील सर्व खदखद बाहेर काढली असून सूरजमुळेच त्यांची ही मैत्री कायमची तुटल्याचे स्पष्ट केले आहे। बिग बॉस मराठीच्या घरात असताना धनंजयने सूरजला एक हक्काचा मोठा भाऊ म्हणून त्याच्या हक्काच्या नवीन घरात फर्निचर देण्याचे प्रॉमिस केले होते। मात्र बिग बॉस मराठी हा शो संपला आणि काही दिवसातच सोशल मीडियावर सूरजच्या नव्या घरातील सोप्याचे व्हिडिओही समोर आले। मात्र हा सोफा डीपीने दिला नसल्याचे समजताच नेटकऱ्यांनी धनंजय पवारला टार्गेट करायला सुरुवात केली। धनंजयने सूरजला सोफा दिला नसल्याने अनेकांनी त्याला सोशल मीडियावर वाईटरित्या ट्रोल केलं। आता याबाबतच बोलताना धनंजय पवार म्हणाला, मी सूरजला सोफा देणारच होतो, फक्त त्याच्या गावाकडचा पत्ता मिळत नसल्याने मला उशीर झाला। जेव्हा मी स्वतः त्याला सरप्राईज देण्यासाठी त्याच्या नवीन घरी पोहोचलो तेव्हा त्याच्या घरात आधीच एक ब्रँडेड सोफा आणि डायनिंग टेबल ठेवलेलं होतं। चौकशी केल्यानंतर मला कळलं की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सूरजला हे सगळं फर्निचर आधीच भेट म्हणून दिलं होतं। अजितदादांनी फर्निचर दिलं यात काहीच गैर नव्हतं, पण यामुळे लोकांच्या नजरेत मी विलन ठरत होतो। त्यामुळे मी सूरजला एक अत्यंत साधी विनंती केली। सोशल मीडियावर लोक मला खोटं ठरून शिव्या देत आहेत। तू फक्त एक छोटा व्हिडिओ बनवून किंवा इंस्टाग्राम स्टोरी टाकून लोकांना सांग की अजितदादांनी आधीच सोफा दिल्यामुळे मला डीपी दादाच्या सोप्याची गरज भासली नाही। यात काहीच खोटं नव्हतं, जे घडलं ते सांगायचं होतं। पण या साध्या गोष्टीवर सूरजने मी हे कसं बोलू असं म्हणत थेट हात वर केले आणि सूरजचा हाच नकार धनंजयच्या जिव्हारी लागला। जो माणूस स्वतःला आपला जीवलग मानत होता तो आपल्या मैत्रीची लायकी काढली जात असतानाही गप्प राहिला। हीच गोष्ट डीपी दादाच्या मनाला लागली। एकदा माणूस मनातून उतरला की संपलं। तो माझ्यासोबत असा वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं, त्यामुळे तिथेच सगळं काही संपलं, अशा शब्दात धनंजयने आपलं दुःख व्यक्त केलं आहे। तर याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।